राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आपल्यासोबत आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपी सुदर्शन घोले आणि सुधीर सांगेला ताब्यात घेतल्याचं कळतंय। मात्र एक आरोपी कृष्ण आंधळे अजून सुद्धा फरार आहे। त्या कारवाईकडे कसं पाहताय? समाधानी आहात? हे बघा, हे जे काही तुम्ही मुख्य आरोपी म्हणून सांगतात ना, ह्यांनी कुणाच्या सांगण्यावरून ह्या सर्व गोष्टी केलीत। मुख्य आरोपी ह्याच्यामधला मास्टर माइंड आहे हा वाल्मिक कराड। हे आरोपी एक तर काय बघा, एवढं सर्व प्रशासन किंवा सरकारने दखल घेतल्यानंतर सर्व SP साहेबांची बदल झाली, काही निर्णय सुद्धा जे काही ते करतात ते लोकांनाही ते त्याच्यावरती लक्ष आणि ते चालू व्यवस्थित, पण ह्याला उशीर का होतो? हे छोटे मोठे म्हणजे जे काही सुपारी घेऊन करणारे वारंवार हे गुन्हेगार आहे। मला ही एक कानावरती आलं की वाल्मिक कराड हे 28 तारखेपर्यंत पुण्यामध्ये एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट होते। म्हणजे आणि 28 तारखेला जेव्हा बीडचा मोर्चा झाल्यानंतर, जेव्हा प्रशासनाने ह्याची दखल घेतली, सर्व झाल्यानंतर काहीतरी रात्री त्यांनी काहीतरी डिस्चार्ज झाला। हे पहिल्यांदाच आपण असं बघतोय की एखादा आरोपी असतील किंवा वारंवार आम्ही म्हणतोय किंवा मीडियामध्ये रोज ह्या सर्व गोष्टी चालू असताना एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये असतात, ती सरेंडर व्हायला ज्या लोकांच्या गाडीमध्ये येतात ती गाडी एका मोठ्या नेत्यांच्या ताफ्यामध्ये असते। आम्हाला काही ह्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही, पण हे सगळं महाराष्ट्र बघतंय। शरण येण्याआधी ते पुण्यामध्येच होते आणि एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते असा तुमचा आरोप आहे? हो, मला आरोप आहे। मला जी माहिती भेटलेली आहे त्या माहितीनुसार मी पत्रसुद्धा आज प्रशासनाकडे देणार आहे की त्या हॉस्पिटलमध्ये त्याचं CCTV फुटेज मागावा आणि त्या कालावधीमध्ये जर माझी माहिती खरी असली तर ते पूर्णपणे त्यांच्या जे पण कोणी गाठीभेटी गेल्यात, आता हे मोठे लोक आहेत, मोठेच लोक येऊन त्यांना भेटणार, ह्यांना सुद्धा कारवाई झाली पाहिजे जेणेकरून हा काही तपास आला। आता समजा सरकारने ह्याच्यावरती म्हणजे भूमिका घेतल्यानंतर जी काही ह्याला विलंब होतो ना, हे बघा, धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होते का आधीच्या कालावधीमध्ये, त्यांच्या कालावधीमध्ये त्या खालचे प्रशासन, पोलीस स्टेशन जी आधीपासून म्हणतोय की पहिल्या दिवशीपासून गुन्हा दाखल करण्यापासून जो काही उशीर झाला, वरतून फोन आले त्यांना आणि त्या CDR जे काढतो म्हणतायत, जे अजून काही मला काही नंबर सापडले ते सुद्धा मी आज प्रशासनाकडे देणार आहे। या कुणी हा गुन्हा 12 ताससाठी त्याला थांबवला, अक्षरशः लोकांना तिथं आंदोलन करावं लागलं। मनोजदादा जरांगे पाटील सुद्धा रस्त्यावरती उतरले, आम्ही सुद्धा प्रशासनाला वारंवार ह्या विषयावरती का उशीर झाला। मग उशीर करण्याचं कारण जे आहे की त्याच्यामधला माग सरकारला पण ॲक्शन घ्यायची आणि ॲक्शन सुद्धा दिसते। आज 2 नंबरचे जे काय उद्योग आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बंद झालेले आहेत, पण हे मंत्री असल्यामुळं किंवा ह्यांचे जुने काही अधिकारी असल्यामुळं कुठं ना कुठं तरी मदत त्यांना होतीये आणि हे 26 दिवस हे फरार राहतात। किंवा आता सुद्धा तो मास्टर माइंड जो वाल्मिक कराड आम्ही ते म्हणतोय, हा खंडणीमुळेच हा विषय झालेला आहे। हे डायरेक्ट कनेक्शन दिसतंय ना, आणि त्याची खंडणीच्या वेळेसची व्हिडिओ तिथे लीक झाले। संतोष अण्णा देशमुख असतील, ते वॉचमन असतील किंवा ते विंडमिलचे अधिकारी असतील, कशा पद्धतीने खंडणीचे गुन्हे दाखल झाले आणि त्याच्यानंतर हा विषय, जे 2 मोबाईल सापडले त्याच्यावरती CDR आहे। आणि ही प्रमुख पहिल्या दिवशीपासून मागणी की कट कारस्थान म्हणून वाल्मिक कराडचं नाव अजून सुद्धा आलेलं नाही। आता 6 पैकी 5 आरोपींना हत्या प्रकरणात अटक झाली, आता तर यांचा मास्टरमाइंड शोधला जाईल का? आणि तुम्ही पोलिसांना काय आवाहन करताय? SIT यासाठी नेमण्यात आले, मोबाईल एकत्र केले सगळ्यांचे, जी त्यांची बॉडीगार्ड असतील, आजूबाजूंची त्यांचे कोणी PA असतील, हे सगळ्यांचे मोबाईल तपासले की त्याचं कनेक्शन सापडतं ना। ते एवढा वेळ लागत नाही त्याला, अजून सुद्धा त्याला 302 मध्ये कट कारस्थानासाठी का त्याचा गुन्हा दाखल करत नाहीत ह्याचं लक्ष सगळ्या जिल्ह्याचं महाराष्ट्रच लागलं। SIT या सगळ्या प्रकारचा तपास करते। पहिल्यांदा CIDनं काही दिवस केला, आता SIT कडे विशेष पथकाकडून तपास सुरू आहे। मात्र या सगळ्यावरती दबाव येऊ नये म्हणून तुम्ही धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देण्यात येऊ नये अशीही देखील मागणी करताय। आम्ही मागणी तीच करतोय, राजकारण नाहीये की त्यांनीच सांगितलं ते माझे निकटवर्ती आहेत, तेच वरिष्ठ नेत्यांना भेटल्यानंतर ते परत ते म्हणजे ते सरेंडर होतात। सरेंडर सुद्धा ते पूर्ण VIP स्टाईलमध्ये होतात। VIP स्टाईलमध्ये सुद्धा ॲडमिट एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ते इतके दिवस होतात। मग संरक्षण भेटत नाही का? हे काय महाराष्ट्र बघत नाही? त्यांनी नैतिकता दाखवलीच पाहिजे राजे। आणि तुम्ही म्हणतात ना फास्ट ट्रॅक, 3-4 महिन्याचा विषय आहे फक्त। ह्याच्या आधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये काही मोठ्या नेत्यांकडून एखादा शब्द किंवा एखादी चुकीचं काही झालं असेल तर त्यांना राजीनामे घेतलेले आहेत ना।
आणि गेल्या महिन्याभरापासून 26 दिवसापासून सर्व आपण बघतोय हा फास्ट ट्रॅकपर्यंत त्यांनी राजीनामा, त्यांनी अजून मोठं पद घ्यावं. पण हे 3-4 महिने हा निकाल लावून हा CDR जे काही कनेक्शन आहे ते हॉस्पिटलचे पण CCTV फुटेज जे आहेत, जी आता मी देतोय तिथं मागणी करतो, तेही लोकांसमोर त्यांनी आणावं. ही सगळ्यांची आमची मागणी आहे. ती सगळे राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना आणि SIT CID सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपास होत असताना बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल का, असा विश्वास आहे का यंत्रणांवरती तुमचा? हे लोक शांत बसणार नाही आणि सरकारने दखल घेतली त्याच्यामध्ये. मी विरोधी बाकावर जरी असलो ना, मी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, मी अजितदादांना सुद्धा भेटलो. त्यांनी मला हे केलंय की जो कोणी गुन्हेगार असतील, जो कोणी CDR मध्ये असतील, मोठा असेल लहान असेल, त्याच्यावरती कारवाई होणार म्हणजे होणार. आज तुम्ही परभणीत मोर्चामध्ये सहभागी होत आहे. महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी हे मोर्चे होत आहेत आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशा पद्धतीची त्यांच्या कुटुंबियांसोबत सर्वपक्षीय नेत्यांची मागणी होते आहे. सरकारला नेमकं काय सांगायचं आहे? नाही, मी आधीपासून त्यांना मी सभागृहात सुद्धा हात जोडून विनंती केली आहे. आणि हे बघा, हे आता 2-3 जिल्ह्यामध्ये लोक उतरले. आपल्याकडेही जेव्हा मोर्चा झाला, मी ते एक गाडी दिली नाही. मी आल्यानंतर मी जाहीर केलं होतं की मोर्चा निघणार. हे लोक मला सांगत होते की आपल्याला रस्त्यावर उतरवून भागणार नाही. आणि लोकांचं म्हणणंच ते असते की या तपासामध्ये जी काही संरक्षण भेटतंय ते मंत्री असल्यामुळे धनंजय मुंडे साहेबांमुळे भेटतंय. त्यांनी राजीनामा द्यावा या विषयामध्ये आणि नंतर तुम्ही मोठं पद घ्या, काय घ्यायचं ते. आमदार संदीप क्षीरसागर आपल्यासोबत होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जरी आरोपी अटक होत असले तरी मात्र याचा मुख्य मास्टरमाइंड हा वाल्मिक कराड आहे आणि त्याच्यावरती सुद्धा हत्येचा गुन्हा दाखल करून कारवाई करायला हवी अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे. तर दुसरीकडे ज्या तपास यंत्रणा या सगळ्यामध्ये काम करतात त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीचा दबाव निर्माण होऊ नये म्हणून धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद देऊ नये अशा पद्धतीची सुद्धा मागणी केलेली आहे. त्यामुळे तपास यंत्रणा कशा पद्धतीनं काम करतात आणि या सगळ्यामध्ये आरोप धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा त्यांच्याकडनं केली जाते आहे. त्यामुळे येत्या काळात तपास यंत्रणांकडून कशा पद्धतीचं काम होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवण सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.